आलो आहे फातिमानगरमध्ये. हॅलो मंडळी, मी आलो आहे फातिमानगरमध्ये महात्मा फुले सांस्कृतिक भवन. लास्ट टाईम जिजाचा पण एक कार्यक्रम होता, तिथं आम्ही आलेलो. आज पण जिजाचा भरतनाट्यमचा कार्यक्रम आहे. सुमधुर संगीत महाविद्यालय जिजा भरतनाट्यमसाठी तिथे क्लासला जाते. त्यांचा आज कार्यक्रम आहे. वर आता सुरू होईल कार्यक्रम. हां, वर आहे सुरू होईल कार्यक्रम. तर जाऊया आता वर. मंडळी आमचं आता मी जास्त पोचलो आहे आणि मस्तपैकी आता त्यांचं उद्घाटन होतं आहे कार्यक्रमाचं. ह्याच्यावर करते करा म्हणजे या सगळ्यांचं आमचं आता आहे डान्स. थोड्या वेळाने करा. हो आता आपण मस्तपैकी एन्जॉय करू. कार्यक्रम थोड्या वेळाने सुरू होईल. पाहुणे सत्कार मूर्ती विख्यात गायक पंडित उत्तम शांतारामजी चिगरी गुरुजी यांचे स्वागत मी माणिकराव बुरांडे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. पजताच ज्ञान प्राप्त करूनी घेऊन येतो आणि तो संतांच्या सानिध्यामध्ये राहतो आणि योग साधना करतो. त्याप्रमाणे गान योगी पंडित उत्तम शांतारामजी चिगरी गुरुजी यांनी आपल्या जीवनामध्ये 72 तास साधूंच्या सानिध्यात राहून आपल्या सरस्वती मातेची सेवा करून स्वतः या संगीताला अंतर्मुक्त केलेले आहे. विना सदैव दिदल्या विना प्राप्त गुजविन हित कोण सांगे. म्हणून साधूच्या संगतीमध्ये ज्ञानप्राप्ती होते. स्वागत करूया. तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे श्री विलास केंद्रे महाराज यांचा सत्कार मी श्री मनोज बुरांडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. म्हणजे आता जे कोण प्रमुख पाहुणे आलेले त्यांचे सत्कार आता मी करतोय शूट. आधीची पण जी सत्कार झाले तेव्हा ते मला बहुतेक घेता आलेली आहे कारण मी थोडं लेट आलेलं. श्री मनोज बुरांडे सर यांच्या हस्ते श्री विलास केंद्रे महाराज यांचा सत्कार होत आहे. सेवेत राहून ते वेगवेगळ्या विषयांचे धडेही घेत आहेत. श्री यांचं चाललंय इथं कार्यक्रम सत्काराचा किंवा काय त्या मुलींचं बघा काय चालायचं. काय जिजाच्या या सगळ्या फ्रेंड्स आहेत तिच्या बॅचमधल्या आणि आता यांचं सगळ्यांचं मिळून पहिलाच परफॉर्मन्स आहे भरतनाट्यमचा. सेकंड टाइम थर्ड टाइम स्कूलचं एक झालेलं सत्कार आपण इथे आयोजिला आहे. कार्यक्रमाची सुरुवात आपण गायत्री मंत्राने तसेच जय जगदीश हरे या प्रार्थनेने करत आहोत. गायत्री मंत्राने तसेच जय जगदीश हरेने करत आहोत. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर पटकन यावे. परम सुखदम केवलम
सुमधुर संगीत विद्यालयातील सगळे आता जे विद्यार्थी आलेत पुढं आणि गुरूंची त्यांनी पूजा करणार आहेत. असलेला विद्यार्थ्यांप्रतीचा ओघ हा आपल्या सूर्यवंशी सरांनी त्यांच्या ह्याच्यात बोलूनही दाखवला आहे मनोगतामध्ये. त्याप्रमाणे आपला गुरुपूजनाचा कार्यक्रम आपण करत आहोत. याचे संचालक तसेच संचालिका सुखशांत पाटील सर तसेच बुरांडे मॅडम यांच्या हस्ते गुरुपूजनाची सुरुवात झालेली आहे. गुरूंचे महात्म्य आपल्या आयुष्यामध्ये सर्वांना सर्वश्रुत आहे. असतील प्रॉब्लेम्स काय असतील त्याला गुरु हा निश्चितच तिथे साथ देत असतो. गुरु म्हणजे वाट प्रकाशाची. जेव्हा आयुष्यात अंधकार झालेला असतो तेव्हा गुरु ही व्यक्ती असते की आपल्या आयुष्यात ती प्रकाशमान घेऊन येत असते. अंधारातून मार्ग दाखवणारी, मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे आदरणीय गुरुजी. आणि ह्या गुरूंचे गुरुपूजन आपण आता करत आहोत. माधुरी मॅडम तसेच सुखशांत पाटील यांच्या हस्ते हा गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या गुरुपूजनासाठी विद्यालयातील सुमधुर संगीत विद्यालयातील सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा उपस्थित आहेत व्यासपीठावर. शास्त्रीय नृत्य पद्धतींपैकी एक आहे ज्याला नृत्यांचा राजा असेही म्हटले जाते. ज्याचे 3 मुख्य अंग आहेत. भ म्हणजे भाव, र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल. आणि नाट्यम म्हणजे अभिनय सादर करून नृत्य करणारे. आणि भरतनाट्यम हा प्रामुख्यतः तामिळनाडू राज्यात विकसित झालेला नृत्यप्रकार असून जे शास्त्रीय संगीत आणि कथानकांचा उत्तम असा संगम आहे. विद्यालयातील छोटे विद्यार्थिनी येत आहेत. अनिका सोलंकी, जिजा रसाळ, मायरा शेट्टीगार, प्रिशा गायकवाड, संगीता भोसले, सारंगी गायकवाड, शिवानी देसाई. मंडळी आता जिजाच्या ग्रुपचा डान्स आहे. पुष्पांजली मधार असं त्यांचं
आणि गोड सादरीकरण अगदी छोट्या छोट्या विद्यार्थिनी होत्या. आणि थोरात मंडळी केवळ आमच्या पिल्लूचं पहिलं पुष्पांजली झालेलं. हे छान झाला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मंडळी आम्ही आता ॲक्च्युली जिजाचा जो कार्यक्रम होता सुमंत्र विद्यालय तो ॲक्च्युली अजून सुरूच आहे. पण माझंच खरं तर दुसरं काम आहे म्हणून मला खरं तर आता निघावं लागलेलं आहे. परत संध्याकाळी आमचं एका ठिकाणी सत्यनारायणची पूजा आमच्या सोसायटीमध्येच. त्यांनी पण तिथं पोहोचायला 7 वाजता क्लब हाऊसमध्ये. येस, सत्यनारायणची पूजा आहे तिथं आणि महाप्रसाद आहे. त्यामुळं मला तिकडं जायचं आहे. अजून त्याच्या आधी मला अजून एका मीटिंगला जायचं दुसऱ्या. त्यासाठी आम्ही मग तिथून लवकर निघालो पातीवानगरमधून आणि आता चाललोय घरी. जिजा आमची कंटाळली झोपली. तू झोपतो आमचा आता बघते. आपण आता जाऊ घरी. लेट्स गो.